चला ओके. गटामध्ये आता हे वातावरण जे आहे कालपासून बऱ्यापैकी काही आता जे वातावरण झाले आजच्या रॅलीनं अतिशय विरोधकांना झोपा लागणार नाही त्या अशा पद्धतीचं आम्ही वातावरण टाईट करून सोडलेलं आहे. माझ्याकडे आज रोजी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय रामभाऊ सातपुते साहेब यांनी माझ्यावरती तालुक्याची प्रसिद्धी प्रमुख म्हणून जी जोखमदारी सोपवली त्याचा मी पुरेपूर पार्टीसाठी फायदा करेन. संस्था आहे त्यांचे पती सुद्धा आपल्या निमगावमध्ये अध्यापनाचं काम केलंय, ज्ञानदानाचं काम केले. ज्ञानदानाबरोबर त्यांना समाजकार्याची आवड आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांनाही आपली सेवा करण्याची संधी द्यावी. तसेच निमगाव पंचायत समाज समितीचे गणाचे उमेदवार सर्वांना आपलंसं वाटणारं नेतृत्व, सर्वांच्या आशेचा किरण आदरणीय किरणदादा यांनाही आपण संधी द्यावी. आज खंडेरायाला वंदन करून आपण इथे प्रचाराचा शुभारंभ इथे केलेला आहे. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की येत्या काळामध्ये मी महिलांसाठी जेवढं काम करता येईल तेवढं मी काम करणार आहे. महिला सक्षमीकरण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कायम. आणि 2019 मध्ये सरांना लोकनियुक्त सरपंच म्हणून सगळ्यांनी निवडून दिलेलं होतं. तेव्हाही कोविड सारखं जागतिक महासंकट आपल्या जगावरती आलेलं, त्याच्यातही त्यांनी कार्य करून सर्वांना दाखवलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे काम करण्यासाठी फक्त 2.5 वर्ष शिल्लक होते, त्याच्यामध्येही त्यांनी भरपूर विकास करून आणलेला आहे. तर येत्या काळामध्ये कमळाला तुम्ही मतदान करा आणि जेवढी आपल्याला योजना आणता येतील तेवढं आपण महिलांसाठी आणणार आहोत. सुशिक्षित असू द्या किंवा थोडे कमी शिकलेले असू द्या, त्यांच्यासाठी आपण काम करण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. तर एवढंच मी सांगतो. मार्गदर्शनाचा आशीर्वाद कैलासवासी आबा असतील, कैलासवासी अप्पा, कैलासवासी दादा असतील, आमचे कल्याणदादा, कैलासवासी विश्वासप्पा, तानाजी काका, त्याचबरोबर कैलासवासी बाबू काका, कैलासवासी एकनाथांना साहेबराव दादा, कैलासवासी डॉक्टरांचे वडील गणपती बाबा मगर यांचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे. मी सगळ्यांसाठी आतापर्यंत पळत आलोय. आता सर्वजण माझ्यासाठी पळा. मी कुठे कमी पडतो नाही, तुम्ही बी कमी पडायचं नाही. आमच्या दोघांचं बी चिन्ह कमळ आहे, 2 मशीन आहेत त्या. आज या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती निवडणूक या निवडणुकीचा निमगाव गटाचा प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरामध्ये झालेला आहे. आता मोबाईल आहे त्यामुळे तुम्हाला सगळं लगेच पोचते, म्हणजे आपली भूमिका काय, त्यांची भूमिका काय, प्रत्येकाची भूमिका काय, सगळं तुमच्यापर्यंत पोचते. मला वाटतं काल का परवा त्यांचा नारळ फुटला, नारळाच्या वेळी वाटतं बसकाळामध्ये मुलाखत दिली, पाटलावर हे झालंय ते झालंय. आता अशा पद्धतीनं मुलाखत देऊन सहानुभूती मिळवायचा प्रयत्न होणार आहे. म्हणजे काहीतरी वेगळं आहे काय, काहीतरी यांच्यात बेबनाव आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न होणार आहे. पण त्याच्यावर विश्वास ठेवू नका. म्हणजे मनात एक वठात एक हे आपला स्वभाव नाही, म्हणजे आपल्या पार्टीचा स्वभाव नाही. बरोबर का? जे पोटात आहे तेच आपल्या तोंडावर येते लगेच. त्यामुळं असल्या कसल्याही
तुम्ही काय म्हणाल अफवांवर याच्यावर विश्वास ठेवू नका. आपण सलग 4 वेळा ही निवडणूक पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक जिंकली आहे. आणि त्या निवडणुकीत जिंकल्यानंतर आपण त्या पद्धतीनं ज्या ज्या काही सुविधा असतील, योजना असतील, काही वस्तू होत्या शेतकऱ्यांसाठी, त्या सगळ्यात छोट्या माणसाला द्यायचा प्रयत्न केला. सायकल असू द्या, शिलाई मशीन असू द्या, इलेक्ट्रिक मोटर असू द्या, किंवा विशेष घटक योजनेतून विहीर असू द्या, मोटार पाईपलाईन ह्या योजना त्या आपण सगळ्या गोरगरीब माणसाला शोधून द्यायचा दिलेल्या आहे. जवळच्या माणसाला बरं का सर, आमच्या जवळ एका माणसाला वस्तू दिली नाही तरी पण मागितली नाही. पण सगळ्या गोरगरिबांना मी प्रत्येक गावात सांगा, भजन फोन करा, गरीब माणसाचं नाव सांगा, प्रत्येक गावात अशाच पद्धतीनं आहेत पाटील सर पाटील पाटील सर नाही माहिती आहे. म्हणजे प्रत्येक गावात तुषार आहे, तुषारला माहिती आहे की आपण सगळ्या वस्तू ह्या छोट्या माणसांना जिल्हा परिषदेचा किंवा पंचायत समितीचा लाभ द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं किंवा आपल्या गावचं म्हटलं तर आपला निमगाव मुळे रस्ता आता खराब झालाय सारखं त्यामुळं, पण तो नवा रस्ता आपण केलेला आहे. किंवा निमगाव पिलीव रस्ता असू द्या, आपल्या ओढ्यावर झालेले बंधारे असू द्या, त्यामुळं आपल्या गावातल्या पाण्याची समस्या बऱ्यापैकी दूर झाली. सगळ्यात चांगली कामं आपण जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या माध्यमातून केलेली आहेत, राज्य सरकारकडूनही केलेली आहे. हीच परंपरा आपल्याला यापुढे चालू ठेवायची आहे. आणि त्याच्यासाठी जिल्हा परिषद उमेदवार ज्योतिताई मोरे पाटील आणि आपला किरण दादा पंचायत समिती उमेदवार या दोघांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचंय. दिवस आता 10 दिवस राहिले असतील, 27 आणि 5 7-8 दिवस आहेत, 7 दिवस असतील, 7 दिवस सगळ्यांनी काम धंदा कसा थोडक्यात उरकून ठेवायला पण वेळ दिला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाव जवळ आहे, पहिल्यासारखी लय गाव नाही. कुसपुड चिटकून जायचं, खुडूस आहे, टोपाळवाडे आहे, धंजेवाडे आहे, खुडूस नामदेव बाप्पा आहेत, माझी सरपंच आहेत, सर आहेत माझी सरपंच, त्यामुळे त्याचा अनुभव आहे, बाळाचं वावर आहेत आपले, पिनू आहे. त्यामुळं धंजेवाडी तेवढी जरा सगळी नवीन आहे ती, पण त्यामुळं काय अडचण असायचं कारण नाही. परिचित लोक आहे ती, परिचित गाव आहे ती, परिचित नावं पण आहे ती. दोन्ही उमेदवाराची नावही परिचित आहेत. सर आपल्याच गावामध्ये शाळेत हायस्कूल असल्यामुळं तेही नाव परिचित आहे. त्यामुळं या पद्धतीनं परिचित आहे. मतदारसंघ छोटा आहे, प्रत्येकानं आपापल्या ओळखीची माणसं शोधले पाहिजेत. नाही तर नुसतं रस्त्याने गाड्या फिरून प्रचार होत नाही. प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं पाहिजे, प्रत्येक घरात पटवून द्या, प्रत्येक घरात काय समस्या छोटी मोठी त्यांच्याशी चर्चा करा. समजा का त्याचं कामही करू, त्यांनी पाठपुरा थोडा करावा, तर त्यांच्याकडे कमी पडतो ना, आपल्याला कमी पडतो, आपण विसरून जातो काम झाले. पण दोघांनी मिळून पाठपुरावा केला तर ह्या समस्या काय मोठ्या नसतात, छोट्या समस्या आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीचं हेच काम आहे. म्हणजे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, तुझं रेशन कार्ड, तुझं एखादी वस्तू, काय अडचणी छोट्या मोठ्या बरोबर आयडिया. आता इथून कुठची समस्या आहे किंवा अशा नाही काय आयुष्यमानचं कार्ड आहे. ते सरकारनं खूप चांगल्या योजना, ती योजना योग्य लाभार्थीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणं हेच खरं काम आहे ह्या सदस्यांचं. आणि हे काम आपण सगळ्यांनी मिळून हातात हात घालून करूया, सगळ्यांनी मिळून टोकानं काम करू आणि ह्या दोघा उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आपल्या सगळ्यांची जबाबदारी. आपण सगळ्यांनी मिळून काम करूया. विनंती करतो, त्यांचं चिन्ह आहे कमळ. परत म्हटलं तुम्ही चिन्ह सांगितलं नाही म्हणून आवर्जून सांगतो. तर ह्या कमळाच्या पुढचं बटन दाबायचं प्रत्येकाला आग्रह धरा, प्रत्येकाला घरी जाऊन सांगा, प्रत्येकाला घरी जाऊन पटवून द्या. लोकांना फार सांगायची गरज नाही, लोक क्रॉसवोटिंग करायला आपण ग्रामीण अनुभव घेतलाय, पण त्याला आपली भूमिका पटवून द्या. एकदा त्याला आपली भूमिका पटली की ती कुठं जात नाही, बाजूला जात नाही, काय नाही. आणि गैरसमज तेवढं सगळ्यांचा दूर करायचा प्रयत्न करा. म्हणलं पाहिजे त्यामुळं मला काल आनंद म्हणतो हे नियोजन मला मी नियोजनात कधीच नव्हतं, मी फक्त फिरायचं काम करत होतो. नियोजनाला म्हणजे ना ही तात्या ती तात्या डॉक्टर काकू ही टीम होती. त्यामुळे ह्या टीमनं गाव बघायचं, गावातल्या अडचणी सांगायच्या, पुढे सोडवत जातील त्या. आणि पुरुष मधले जे आहेत डोमाळवाडी आहेत, जंजेवाडी पण ती बघते ती, पुरुष तर आपले आहेतच, तुषार आहे, सर आहेत, आपलं राजकीय आहे, सगळे आहेत, अशी टीम आहे भरपूर. पवार आहेत आपलं लक्ष्मण पवार नेहमीचे. त्यामुळे
त्यामुळे हे सगळे मिळून आपण काम करूया आणि ही निवडणुकीमध्ये आपली जी विजयाची परंपरा आहे ती परंपरा पुढे चालू ठेवा एवढीच विनंती धन्यवाद दादासाहेब. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने जमलेले सर्व मान्यवर, माझ्या भगिनी, खरं तर मी नशीबवान आहे, मला 9 वर्ष हा चार्ज मिळाला. प्रत्येकाला 5 वर्ष असतो. तर ह्या प्रचाराच्या निमित्ताने आपण जमलेले सर्व मान्यवर, एक लक्षात ठेवा, आपण ग्रामपंचायतीला सगळ्यांनी खूप साथ दिली. कोणी काय ऐनवेळ म्हणजे बोलला असेल, कोणी रागाने बोलला असेल, आपापसातले मतभेद असतील, आपण सगळ्यांनी मिळून ग्रामपंचायतील ते सर्व बाजूला ठेवले, आपण सगळे एकत्र आलो आणि बऱ्याच वर्षांच्यामुळे ग्रामपंचायत आपली झाली. तसंच ह्यावेळेस सुद्धा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला बाकी सगळे हेवे, दावे, रुसवे, फुगवे सगळे बाजूला ठेवायचे. पाटील पार्टी सगळे आहेत, शेवटी आपले ते आपलेच असतात. हे तुम्ही ग्रामपंचायत दाखवून दिलं आणि त्यावेळेस पण आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला दाखवून द्यायचं. आपल्या किरण दादाला आणि ज्योतिताईला, तर ज्योतीच्या नावाकडे दुसरी ज्योती रिप्लेस झाली पाहिजे. दोघांनाही प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं. एवढं बोलून सगळ्यांचे आभार मानते आणि थांबवते.